वाटून द्या तुम्ही, नुसतं देवासमोर एक ठेवून द्या. खूपच मस्त. खूप छान दर्शन झालं ना दादा, धन्यवाद. आज आम्ही मेहेकरला आलेलो आहोत मनूला घेऊन, आणि मेहेकरच्या नरसिंह मंदिराच्या इथे आलेलो आहे. हां, बोला गोपाल कृष्ण महाराज की जय. जय नरहरी महाराज. नरहरी शामराज महाराज की जय. वा. तर असं छान दर्शन झालेलं आहे. आमचा हिरो पहा कसा चष्मा घालून गॉगल लावून बसलाय, है की नाही? कोणाच्या जळा लागतायत ना. हे किती आहेत? तर असं मस्त दर्शन झालंय, शांतता आहे छान. हे तुम्ही सगळ्यांनी बघितलंच असेल, पण तरी एकदा सांगते. हे 11पैकी 6वं नरसिंहाचं महत्त्वाचं स्थान आहे. हं, आणि खूप छान आहे. जेव्हा हिरण्यकश्यपूला नरसिंहाने मारलं, त्यानंतर शांत होऊन प्रल्हादाच्या हाताने त्याने भोजन ग्रहण केलं, त्यानंतरची जी मुद्रा आहे ती नरसिंहाची मुद्रा इथली. त्यामुळे जनरली सगळीकडे लक्ष्मी नरसिंह असतं, पण इथे हिरण्यकश्यपूवर नरसिंह आहे. तसं छान मस्त देवस्थान आहे हे, खूप आवडतं मला. आपण त्यांचे हे पाहू. हे 11 नरसिंह स्थानांचं पारंपरिक स्तोत्र आहे. एक मुलतानमधलं आहे, त्याच्यात पाकिस्तानातलं असं आहे. बोला नरसिंह महाराज की जय. छान आहे. मला इथली गोपालकृष्णाची पण मूर्ती खूप आवडते. चांदवडच्या गोपालकृष्णाची आठवण येते, कृष्ण मंदिरातल्या. छानच मस्त. बोला नरहरी महाराज की जय. मला आवडतं इथलं संस्थान, हे सगळं जे आहे ना, नरसिंहाचं मंदिर खूप आवडतं. छान आहे, मस्त. आणि ही कमान आहे ना, ही पेशव्यांनी दिलेली आहे बरं का. हे सगळं जे हे आहे चौकट, सुंदर आहे ते. नारळांचे तोरण आहे, मस्त आहे. देवा तुझी कृपा आमच्यावर अशीच अखंड कायम असू दे. वर करा, वर फोटो बोला तू. मागे बेटा इकडे बघ समोर. असं असं ऐकून नाही. इकडे बघा. हो ना.
तिथंच आहे. तुम्हाला देवाच्या तिथे आधी अनुष्का, देवाच्या तिथे असं आणि मग आपल्याला नमस्कार कर म्हणू त्यांना. मस्त. अच्छा म्हणा दादा. गोविंदा अखंड काळ्या पाषाण दगड म्हणजे पाषाणमध्ये दगड पाषाण अखंड काळ्या पाषाणाची मूर्ती साड्या प्रसंगाची मूर्ती आणि 2.5 फूट रुंद आणि जवळपास 11 इंचच जा जवळपास 1 फुटाची जाडी आणि ही जी मूर्ती आहे ना ती चौक बाजूने जर बघितलं तर पूर्ण दशावतार पूर्ण हा जो इकडे शेवटचा दिसतो आहे देवीच्या वरचा तो म्हणजे कलियुग. म्हणजे जो कलियुगातला येणारा जो भविष्यातला होणारा अवतार म्हणतात तो हा कलियुग अवतार पण याच्यावर होतो. सगळे अवतार होतो. त्याची खासियत अशी आहे की याच्यावरती पूर्ण वस्त्र वगैरे सगळं कोरलेलं आहे. त्याच्यामध्ये सामोसुद्धा कोरलेलं आहे, आभूषणसुद्धा कोरलेलं आहे हे सगळं. आणि जय विजय देवी आणि लक्ष्मी प्रत्येक ठिकाणी बालाजीसोबत लक्ष्मी असते. ती भूदेवी आणि लक्ष्मी दोघीही जण म्हणजे फक्त एकच ठिकाण. अशी मूर्ती जगामध्ये फक्त ती एकच बनवली. या हा जो अवतार आहे तो शारंगार अवतार. मुकुटामध्ये जो अवतार दिसतो बनलेला आहे ना तो आहे शारंगार अवतार. विषय आख्यायिका आहे की मेघंकर नावाचा राक्षस होता. मेघंकर नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी विष्णूने जो अवतार घेतला होता आणि त्या शारंग नावाच्या धनुष्याने त्याचा वध केला तो जो शारंग नावाचा धनुष्य ज्याने परिधान केलेला आहे तो अवतार म्हणजे शारंग शारंगार अवतार. ही बाजूला चांदीच्या याच्यामध्ये ठेवलेली जी मूर्ती दिसते ती उत्सव मूर्ती किंवा ती काही दिसते समोर आहे. चांदीच्या याच्यात बघा इथे काळ्या पाषाणातली अजून दिसते ती आहे उत्सव मूर्ती. ती फक्त दसरा आणि दत्त जयंतीच्या दिवशी बालाजीचा प्रकटन महोत्सव संपतो त्या दिवशी गाव प्रदर्शनासाठी तेवढ्या वेळेसच फक्त बाहेर निघते. त्याच्या व्यतिरिक्त ती मूर्ती बाहेर निघत नाही. पूर्ण गाव प्रदर्शनामधून इथे येते. इथे पालखी नाचवल्या जाते. पालखी नाचवण्याचा पण खूप बघण्यासारखा सोहळा असतो. भयानक गर्दी असते की पाहण्यासारखा सोहळा असतो पालखी नाचवणं आणि नंतर नाचवण्याची मूर्ती आतमध्ये ठेवली जाते. ही मूर्ती जी आहे ती 1888 साली ते शाळेचा पाया पडताना सापडली. ती मूर्ती 15 फूट लांब आणि 3 फूट रुंद एका लोखंडी डब्यामध्ये ही मूर्ती ठेवलेली होती. त्या मूर्तीमध्ये मूर्तीसोबत बाहेर आपल्याला गणपती आणि दुर्गाभवानी माता आणि गरुड आता सगळ्या ठिकाणी गरुड खांब असतो बालाजी ठिकाणी. ती गरुडाची मूर्ती ते पण बाहेर स्थापन केलेली आहे. गणपती आणि तुळजाभवानी यांची पण आहे. सगळे एकाच पेटीमध्ये सापडलं आणि सोबत ते ताम्रपत्र होतं. असं म्हणतात की ज्यावेळेस ती पेटी उघडलेली त्याच्यात चंदनाची लाकडं होती ते उघडल्यानंतर सुद्धा त्याचं असं चंदनाचं लाकडं ताजंच आहे असं त्याचं सुगंध दरवळला. आणि ही मूर्ती जी आहे ही पाहून सगळ्यांना इतकी लोभस वाटली की इंग्रजांनी याला ब्रिटिश म्युझियमला घेऊन जायचं कार्ड टाकलं. त्यावेळेस मग गावचे देशमुख पाटील, विखे पाटील, विखे पोलीस पाटील काही प्रतिष्ठित मंडळी रातोरात नाग दिवाळीच्या दिवशी याची प्राणप्रतिष्ठा आणि पूर्ण गाव समोर पंचक्रोशीतले सगळे लोक जमा केले. इंग्रजांनी मग ते ताम्रपत्र पेटी वगैरे सगळं ते घेऊन गेले. गरुडाची मूर्ती, मूळ मूर्ती, केशवराजाची मूर्ती, गणपतीची मूर्ती आणि देवीची मूर्ती हे काही त्यांना घेऊन जाता आलं नाही. त्याच्यामुळे मग ते ब्रिटिशांनी त्यावेळेस जे किती पोलीस पाटील होते त्यांना सेवेतून बडतर्फ केलं. देशमुख पाटील जे होते रेव्हेन्यू ऑफिसर पदाचे मॅजिस्ट्रेट दर्जा त्यांना 2 वर्षासाठी सेवेतून निलंबित केलं त्या उठावामुळे सगळं. पण ही मूर्ती काही त्यांनी इथून जाऊदेजाने हलवली. या मूर्तीचा जो उल्लेख आहे हा गरुड पुराणामध्ये गीतेच्या 12व्या अध्यायात सुद्धा केलेला आहे.
तिथे मठ म्हणून पण आहे की आर्किओलॉजिकल साईट आहे बघण्यासाठी. शिवाजी महाराजांचे पाय लागले तिथे. तर ते यज्ञभूमी म्हणतात त्याला, नदीवर घाट वगैरे असं भरपूर पौराणिक महत्त्व सुद्धा आहे म्हणतात. तिथे पूर्ण यज्ञभूमीचं आराध्य दैवत म्हणून भरपूर ओळखलं जातं. अशी बघण्याची मूर्ती. छान माहिती दिली त्यांनी. थँक्यू. हो. परशुराम गौतम म्हणतात. हे कल्की. दशावतार आहेत ना. हातावरती रेषा सुद्धा पडतो. कांडे आहे, आभूषण आहे, रेषा आहेत हातावरच्या. आणि या बालाजीचं वैशिष्ट्य असं की हा 3D आहे, म्हणजे प्रत्येक डायमेन्शनमधून तो आपल्याकडे आपल्याकडे बघा, आपल्याकडे पाहून हसतोय किंवा आपल्या चेहऱ्यावरचे जे भाव आहेत ते भाव आपल्याला त्या चेहऱ्यावरती दिसतात. अशी खासियत आहे. रेकॉर्ड्समध्ये सुद्धा तीच वाटते. म्हणजे हा गंडकी पाषाण जो आहे हा 12व्या शतकातच जास्त वापरला जातो. आणि ती मूर्ती त्याच्याही आधीची आहे, नरसिंहाची. ती आणखी जुनी आहे म्हणतात. नाही ती नंतरची. फक्त ते मंदिर स्थापन जुनं. त्यांच्या